नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। हा माझा फर्स्ट मोठा व्हिडिओ आहे। याच्या अगोदर मी शॉर्ट टाकलेले आहेत, मोठा व्हिडिओ फर्स्ट टाइम टाकत आहे। मी आत्ता चालले आहे मंदिरात। हे नवी मुंबईमधील खूप मोठं मंदिर आहे। कोणतं मंदिर आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल। व्हिडिओ माझा आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या मंदिरात खूप दिवसापासून जायचं होतं, आज टाइम भेटलाय तर बोललं चला मोठा व्हिडिओ पण करता येईल आणि मंदिरापासून व्हिडिओला स्टार्ट करता येईल। ही माझी मुलगी आहे, हाय करते सगळ्यांना। तिचंच चाललेलं व्हिडिओ काढ मोठा व्हिडिओ काढ, तर बोलले चला काढू आज व्हिडिओ। बाहेर खूप पाऊस येत आहे। आता हायवेला लागलोय आम्ही। तुम्हाला आता पुढे मी एअरपोर्ट दाखवते। आमच्या साईडलाच एअरपोर्ट झालेलं आहे, ते दाखवते मी तुम्हाला। खूप मोठं एअरपोर्ट आहे। एअरपोर्ट रोडनी आलेलो आहे आम्ही, दाखवते तुम्हाला। एअरपोर्ट असं म्हणजे चालू नाही झालेलं, त्याचं काम चालू आहे। हे बघा व्ह्यू किती मस्त वाटतंय, समोर डोंगर आहे, खूप मस्त व्ह्यू आहे पनवेल साईडचा। हे बघा, हे आहे एअरपोर्ट। किती मोठं एअरपोर्ट आहे बघा। काम चालू आहे त्याचं अजून, खूप फास्ट काम चालू आहे। 2-3 महिन्यात चालू होईल बहुतेक एअरपोर्ट। गेल्या महिन्यात मी पाहिलेलं तर काहीच नव्हतं, आता झालंय बऱ्यापैकी काम। खूप मोठे आहे। तुम्हाला दिसतंय ना, ते पलीकडच्या साईडला ना उलवे, त्या बिल्डिंग दिसत ना, खारघर, उलवे, ती साईड दिसते एअरपोर्टच्या त्या साईडला पलीकडे। आणि ह्या साईडला पुष्पक नगर, हे नवीन एरिया बनते तिकडं। मधली शूटिंग घेतली नाही मी, कारण बाळ खूप रडत होतं। छोटं बाळ आहे ना माझं, 4 महिन्याचं, ते रडत होतं म्हणून मधली शूटिंग घेतलेली नाही आहे। तर डायरेक्ट तुम्हाला मंदिर दाखवते, मंदिराची एंट्री दाखवते। हे मंदिर आहे, मंदिर म्हणजे इस्कॉन टेम्पल आहे हे बघा, खूप मोठं आहे। हा असा बाहेरून व्ह्यू दिसतोय त्याचा। खूप छान आहे। हे बघा, ही एंट्री आहे, पण इकडचा गेट बंद आहे म्हणून तर ते तिकडून जायला सांगतायत। हे बघा, हे बघा, आता आम्ही चाललेलो आहे, तिथून जायचं आता। भरपूर लोक येतात इथं, संडेला खूप गर्दी असते इथं, पण आम्ही संडेला नाही आलो, वेडनेसडेला आलोय। हे बघा चाललंय, ही मुलगी माझी आणि मिस्टर आहेत, त्यांच्याकडे बाळ दिले मी सध्या। व्हिडिओ काढायचा होता ना, त्याचा फेस अजून रिव्हील नाही केला ना, म्हणून त्याला दाखवत नाही आहे मी व्हिडिओमध्ये। हे बघा, हे मंदिराच्या आतला परिसर आहे।
लोक येतात ते दर्शन करून. बहुतेक 5 वाजलेत. हे आतमध्ये मंदिराच्या हे फर्स्ट फ्लोअरला स्टोअर आहे. याच्यामध्ये शोच्या वस्तू, खूप असे देवांच्या मूर्ती, कृष्ण मूर्ती, विठ्ठल मूर्ती, वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती, असे खूप सारे अगरबत्त्या, खूप असे आयटम इथं विकायला ठेवलेले आहेत. खूप मोठं आहे हे पण. फर्स्ट फ्लोअरला आहे. मी आल्या आल्या फर्स्ट फ्लोअरला आलो. सेकंड फ्लोअरला कृष्णमूर्ती आहे. माहीत नव्हतं ना आम्हाला, तर आम्ही अगोदर फर्स्ट फ्लोअरला आलो आहे. हे लोक घेतात आहेत. खूप अशा शोच्या वस्तू आहेत. आणि तिथूनच बाहेर आलो की लगेचच एक बुक स्टोअर आहे. इथं बाहेर बघू शकता, इथं वेगवेगळ्या प्रकारची बुक्स आहेत. भगवद्गीता, महाभारत, असे इथं वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स आहेत. हे बघा, भगवद्गीता, महाभारत, रामायण, प्रभुपाद आहेत. प्रभुपादांची मूर्ती पण आहे आतमध्ये मंदिरात. ते बघा ना, आता आतमध्ये गेल्यानंतर बघू. फर्स्ट फ्लोअरचा हा जो स्टोअर आहे, त्याच्या बाहेर आले की लगेचच हे आपल्याला बुक स्टोअर भेटते. ह्या साईडला बुक स्टोअर आणि त्याच्या समोरच हे स्टोअर आहे, मूर्त्यांचं स्टोअर आहे हे. वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या. आम्ही आलेलो आहे आता मंदिरामध्ये. तुम्ही पाहू शकता मंदिरातला आतला भाग आहे हा. हे बघा, वरचा साईडचा व्ह्यू. अगोदर दर्शन करून घेतलंय मी, नंतर शूट करते. नाहीतर तुम्हाला वाटणं अगोदर शूटच करत बसले मी. अगोदर दर्शन घेतले मग शूट करते. हे बघा, पाहू शकता तुम्ही. खूप छान आहे. खूप छान मूर्त्या. खूप छान दर्शन झालं आमचं. म्हणजे गर्दी नव्हती ना. संडे असता तर खूप गर्दी असते, म्हणूनच मध्ये चालय वेनसडेला. हे बघा, आता बहुतेक 6:30 वाजत आलेत. 6:30ला आता त्यांची तुलसी आरती आहे. हे बघा, तुलसी आरती सुरू झाली आहे. तुलसी आरती सुरू झाली की मंदिराचे दरवाजे. हे बघा, प्रभुपादांची मूर्ती इथं. हे बघा, तुलसी आरती सुरू झाली की मेन डोअर कृष्ण मंदिराचे बंद करून घेतात. आणि आता आरती चालली. सर्वजण आरती बोलतायत. ही पण खूप छान अशी हे केलेले, डेकोरेशन केलेले. हे बघा, आता तुलसी आरती संपली आहे आणि आता कृष्ण मंदिराचे डोअर ओपन करणार आहेत ते लोक. हे बघा, ओपन होतील आता ते. म्हणजे जेव्हा तुलसी आरती चालू असते तेव्हा ते कृष्ण मंदिराचे डोअर बंद करतात आणि आरती झाली, तुलसी आरती झाली की ओपन करतात. म्हणजे 7 o'clockला ते ओपन करतात. हे बघा, झाले. खूप छान मंदिर आहे मित्रमैत्रिणींनो. तुम्हाला पण यायचं असेल तर येऊ शकता. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.